माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो, माझी स्क्रीन दिसते? ओके ओके. प्रथमतः सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. ओके. युरेकामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. एक वेगळा विषय घेऊन आपण पुढे जातोय आणि ती जी काय तुम्ही डिसिजन घेतली ती बरोबरच होती हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन. येणाऱ्या काळात डेफिनेटली मी काय करून दाखवेन, प्रूव्ह करून दाखवेन. तुम्हाला इथे फोटो दिसत आहेत, ती सगळी छोटी छोटी मुलं आहेत, चौथीतली आहेत, पाचवीतली आहेत, सहावीतली आहेत. त्यांनी पण चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दिलेला आहे आणि डेफिनेटली मी माझे प्रयत्न असतील की तुमचा पण परफॉर्मन्स चांगला असेलच असेल. ओके. तर पहिले काही 2-3 लेक्चर आहेत ते सगळ्यांना काय असणार आहे, सेम असणार आहे, बेसिक असणार आहे. ओके. काही पालकांचं असं आहे की परीक्षा चालू आहे तरी पण आठवड्यातनं 1 तास द्यायला हरकत नाहीये. ओके. 1 तास आपण घेऊया आठवड्यातनं, परीक्षा जरी चालू असतील तरी. ओके. आणि मला वाटतं सगळ्यांना ते पॉसिबल आहे. ओके. नंतर 3 लेक्चर झाले की मी वेगवेगळे ग्रुप करतोय. इव्हन मी ऍपमध्ये आपलं तुम्हाला ऍड करता येईल, पण त्याच्यासाठी फक्त मी ऍपमध्ये एकच नंबर ऍड करू शकतो. 2 नंबर मला ऍड करता येणार नाही. लक्षात येईल ना? त्यामुळे मी तुम्हाला हे पाठवलेलं आहे बघा, गुगल फॉर्म पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये कुठला नंबर ऍड करायचा तो मला नक्की सांगा. तो मी व्हॉट्सअपवर पण ऍड करेन. हा आपला सगळ्यांसाठी म्हणजे ज्याने पैसे भरले नाहीत त्यांच्यासाठी पण ग्रुप आहे, सध्याचा ग्रुप आहे तो. पण येत्या 2-4 दिवसात ते वेगवेगळे आपले ग्रुप होतील. ओके. त्यामुळे तुमचा नंबर कुठला आहे तो नेमका तुम्ही काय करणार आहे, फॉर्म मध्ये म्हणजे गुगल फॉर्म मध्ये भरणार. ओके. तर आपण चालू करूया. परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. ओके. याच्यामध्ये पॅरेंट्सचा पण रोल असणार आहे. जर तुमची मुलं छोटी असतील, चौथी, पाचवी, सहावी असतील, तर तुम्हाला शक्य जर असेल तर लेक्चरला तुम्ही मुलांसमोर जरूर बसा, कारण असे काही पालक आहेत, इव्हन आपल्या प्रसन्नाची आई प्रसन्ना बरोबर बसत असते, म्हणजे असे काही पालक आहेत जे ते पण काय करतायत, नवीन नवीन काय काय शिकतायत आणि 1 तास मला नाही वाटत की प्रत्येक पालकाला देणं काय शक्य आहे. ओके. तर पहिली गोष्ट आपण जे काय बघतोय ते सगळं बेसिक आहे. बेसिक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, कॉम्प्युटरमध्ये जे जे काय लागतं आणि हे जे काय तुम्ही शिकणार आहे ते जनरली इंजिनिअरिंग लेवलला शिकवलं जातं. म्हणजे जेव्हा मुलं काय होतात सांगा, 12वी करून इंजिनिअरिंगला जातात, 10वी करून इंजिनिअरिंग जातात, ते त्यांना काय केलं जातं, शिकवलं जातं. पण मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो हे चौथीतल्या पाचवीतल्या मुलांना पण समजू शकेल. ओके. एवढे आपण सिम्पल मेथड मी तुम्हाला दाखवणार. ओके. तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, कॉम्प्युटरला 1 2 3 4 असलं काही समजत नाहीये. आपले जे डेसिमल नंबर सिस्टीम आहे ना, डेसिमल म्हणजे दशमान नंबर सिस्टीम, ती समजत नाहीये. ओके. तर त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, तर वेगवेगळ्या नंबर सिस्टीम कुठल्या आहेत ते आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. आपण जी नंबर सिस्टीम वापरतो ना त्याच्यामध्ये एकूण 10 नंबर्स आहेत, 0 1 असे वेगवेगळे काय सांगा, अप टू 9 पर्यंत. म्हणजे आपले टोटल नंबर्स आहेत ते किती आहेत सांगा, 10 डिजिट. टोटल काय सांगा, 10 डिजिट्स आहे. ओके. तर कॉम्प्युटरमध्ये हे डिजिट वापरले जात नाही, 0 1 2 3 4 असं नाही वापरलं जात. तर कॉम्प्युटरमध्ये जे वापरलं जातं त्याला आपण बायनरी म्हणणार. बायनरी म्हणणार आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो सांगा, बायनरी नंबर सिस्टीम. त्याला आपण काय म्हणतो सांगा, बायनरी नंबर सिस्टीम. ओके. बायनरी नंबर सिस्टीम. ओके. तर जनरली बाय म्हणजे दोन, दोन म्हणजे कुठले नंबर आहेत सांगा, 0 आणि 1. याच्या व्यतिरिक्त त्याला कुठले नंबर माहित नाही. मग ते बाकीचे नंबर कसे बनवले जातात, तर पहिला नंबर आपला 0 झाला. 0 म्हणजे आपला डेसिमल मधला 0. 1 म्हणजे आपला डेसिमल मधला 1. 2 नंबर कसा बनवला जातो, तर 2 नंबर म्हणजे 1 आणि 0. ओके. 3 नंबर म्हणजे काय, तर 1 आणि 1. कारण फक्त आपण काय वापरणार सांगा, 2 डिजिट वापरणार आहे, 0 आणि 1. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय नसणार सांगा, दुसरं कुठलाच नंबर नाहीये. त्यामुळे आपण वापरताना काय वापरणार सांगा, 0 आणि 1. 4 नंबर लिहायचा आहे तर मी 1 0 0. तुम्हाला हे थोडंसं कठीण वाटेल, पण कठीण नाही, मी सिंपल मेथड तुम्हाला सांगणार आहे. तर नंबर अशा प्रकारे काय केलं आता दाखवले. आता आता मला कन्फ्युजन काय होते बघा, मी जेव्हा असा नंबर लिहितो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो, हा 10 आहे का 2 आहे. एक तर तो 10 असू शकतो किंवा 2 असू शकतो. म्हणून काय करायचंय, तर आपल्याला त्याचा बेस दाखवायचं लागतं. बेस म्हणजे काय, एकूण किती नंबर्स असतात त्याच्यामध्ये काय असतं सांगा, 2 डिजिट असतात. त्यामुळे त्याचा बेस काय असणार आहे, 2 असणार आहे. आणि जर मी असा लिहिला नंबर
तर तो डेफिनेटली 10 असणार आहे आणि हा नंबर काय असणार आहे सांगा 2 असणार आहे. म्हणजे आता आपल्याकडे 2 नंबर सिस्टीम झाली अवेलेबल. त्यामुळे आपण काय करणार सांगा ते त्याचा बेस दाखवणार. एक तर आपण असं लिहितो, ओके, म्हणजे आपण काय करायचं सांगा 10 काढायचं आणि 2 लिहायचं किंवा 10 काढायचं आणि 10 लिहायचं. म्हणजे काय झालं सांगा हा डेसिमल झाला, हा आपला बायनरी नंबर झाला. ओके, आता नंबर कसे बनवले जातात ते पण आपण बघूया. तर मी इथे काय करतो का पहिल्यांदा मी 0 लिहितो, नंतर मी 2 लिहितो, 2 चं डबल करतो, 4 चं डबल करतो, 8 चं डबल करतो. ओके, आता नंबर कसे बनवायचे बघा. ओके, 2 मिनिट मी अनेक लिहायला विसरलो. 2⁻0 1 सॉरी 1 आणि 0 आलं. सर ते तुम्ही स्टार्टिंगला जे नंबर सांगितले ते समजलं नाही मला. नाही मी सांगतो की मी सगळं सांगतोय बघ. हे जे सांगितलंय ना मी हे सगळं सांग. हे फक्त 2 नंबर सिस्टीम आपल्याकडे आहेत. एक तर बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी मध्ये काय असतं सांगा 2 नंबर असतात 0 आणि 1 आणि दुसरी आपली नंबर सिस्टीम आहे जे तुम्ही शिकलाय डेसिमल नंबर सिस्टीम ज्याच्यामध्ये 0 to 9 नंबर. एवढंच मी सांगितलं. हे कसे बनवायचे ते आपण बघणार. क्लिअर? ओके सर, थँक्यू. ओके ओके. तर आपण काय करणार सांगा आपल्याला नंबर बनवायचे. तर मी काय करतो बघा इथे मी समजा 0 लिहिला, दुसरा नंबर आपला असतो तो 10 असतो म्हणजे 2. ओके, तर याच्यासाठी मी काय करतो बघा आपल्याला हे माहित आहे का 2⁻0 ची व्हॅल्यू किती असते? 2⁻0 सर 1 असतो. मग मी इथे काय करतो इथे 1 लिहितो, इथे 2 लिहितो, इथे 4 लिहितो, इथे 8 लिहितो आणि इथे हे तुमच्या लक्षात आलं का काय काय लिहिलंय मी ते? मी काय केलं सांगा स्टार्टिंगला 0 लिहिला, 1 लिहिला, त्याची डबल केली, त्याची डबल केली, त्याची डबल केली, त्याची डबल. एवढं परफेक्ट समजलं? एवढं परफेक्ट समजलं? हा, आता नंबर कसे लिहायचे बघा. मला 0 नंबर पाहिजे ना तर याच्यातला कुठला नंबर मिळाला 0 मिळतो तर 0, फक्त 0 नंबर. मला 1 नंबर पाहिजे, हा आपला 0 नंबर. ओके, हा आपला नंबर 0 झाला. मला 1 नंबर पाहिजे तर मी काय करणार 1 च्या खाली 1 लिहिणार आणि बाकी सगळ्या ठिकाणी 0 लिहिणार. म्हणजे आपला काय झाला सांगा आपला 1 नंबर. ओके, एवढं समजलंय? एवढं समजलंय का? सर समजलं. समजलं. ओके, म्हणजे आपण काय करतोय सांगा की आपल्याला 2 मिनिट आणि थोडंसं एक मिनिट इथे बघा असं लिहायला पाहिजे होतं 0 नको आहे आपल्याला. तर मी काय करतो सांगा मला कुठला नंबर नको आहे म्हणजे मी काय करणार सांगा 0 लिहिणार. ओके, म्हणजे आपला काय झाला नंबर सांगा 0 झाला. 2 नंबर पाहिजे तर मी काय करणार आहे 1 नंबर पाहिजे तर 1 च्या ठिकाणी 1 म्हणजे हा आपला काय झाला सांगा 1 नंबर. ओके, आता मला 2 नंबर पाहिजे तर मी काय करणार सांगा इथे 1 लिहिणार, इथे 0 लिहिणार. हे माझं 2 नंबर. 3 नंबर पाहिजे तर हे दोन्ही मला ऍड करावे लागतात. त्यामुळे मी काय करणार सांगा ते 1 1 करणार. हा माझा कुठला नंबर झाला सांगा 3 नंबर. 4 नंबर पाहिजे असेल तर वरचे कुठले नंबर लागणार सांगा याच्यापैकी 4 2 1 पैकी कुठले नंबर लागणार? फक्त 4 नंबर लागणार. मग मी काय करणार सांगा 4 च्या खाली 1 लिहिणार, बाकी ठिकाणी 0 लिहिणार. हा नंबर माझा 4. ओके, आता 5 नंबर पाहिजे तर मी कसा लिहिणार? काय काय पाहिजे मला 5 नंबर साठी? 5 नंबर साठी मला काय काय पाहिजे? कुठले कुठले नंबर पाहिजे? एक मला काय पाहिजे सांगा 4 पाहिजे आणि 1 पाहिजे. मग मी काय करणार सांगा 1 च्या खाली 4 च्या खाली 1 आणि 1 च्या खाली 1 बाकी 0. हा माझा काय आला सांगा 5 नंबर. नाही समजत आहे? नाही समजत आहे? हॅलो हॅलो, नाही समजलं? हॅलो सर, ओके अजून एकदा ओके घ्या. ओके, ज्यांना समजलं नाही त्यांना मी परत सांगतो. मी मगाशी चुकून 0 लिहिला, इथे 0 नाही लिहिला. पहिला नंबर 1 लिहिला, दुसरा नंबर डबल, दुसरा नंबर त्याचं डबल, ओके, नंतर त्याचं डबल,
त्याचं डबल. ओके, प्रत्येकाचं डबल करत गेलो. आता जर मला 0 नंबर पाहिजे ना तर याच्यापैकी कुठलाच नंबर नको, मग मी काय करणार, फक्त 0 हा माझा 0 नंबर. आता 1 पाहिजे नंबर पाहिजे तर मी काय करणार, फक्त हा पाहिजे. हा पाहिजे म्हणजे तिथे 1 लिहायचं, हा आपला 1 झाला. ओके, 2 नंबर पाहिजे तर मला फक्त 2 घेतल्यावर 2 नंबर भेटतो, म्हणून मी काय करणार, 1 लिहिणार, इथे 0 लिहिणार, हा माझा काय आला सांगा 2 नंबर. 3 पाहिजे तर काय होते सांगा, 2 + 1 काय होते, 3 होते, मग मी काय करणार 1 आणि 1, हा माझा 3 नंबर. 4 पाहिजे तर याच्यापैकी कुठले नंबर पाहिजेत, 4 पाहिजे, फक्त 4 पाहिजे, बाकी ठिकाणी मी 0 करतो. त्याला मी काय म्हणतो सांगा, 4 नंबर. ओके, मला 5 पाहिजे तर मी काय करणार, 4 आणि 1 पाहिजे, मग 4 च्या ठिकाणी 1 लिहिणार, 1 च्या ठिकाणी 1 लिहिणार, बाकीच्या ठिकाणी 0. हा माझा 5 नंबर. आता मला तुम्ही 6 नंबर कसा मिळणार सांगू शकाल? 6 नंबर कसा मिळणार? 2 च्या खालती 1 आणि 4 च्या खालती 1. खाली. हा माझा काय झाला सांगा, 6 नंबर झाला. आता 7 पाहिजे तर मला कुठले नंबर लागणार, 4 2 1. 4 to 1 म्हणजे 1 1 1. हा माझा 7 नंबर. क्लिअर क्लिअर. हा, म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपला बायनरी नंबर काय करू शकतो, लिहू शकतो. हे आपले बायनरी नंबर सिस्टीम झाली, ही आपली काय झाली सांगा, डेसिमल नंबर सिस्टीम झाली. कुणाला समजलं नाही तर सांगा, कुणाला समजलं नाही, सगळ्यांना समजलं? हॅलो, ओके, नाही समजलं त्यांनी बोला. ओके, हे आपले काय झाले सांगा, बायनरी नंबर सिस्टीम झाली, ही आपली डेसिमल नंबर सिस्टीम झाली. आता त्याच्या पुढचे पण कसे बनवायचे ते पण आपण बघूया. त्याच्यासाठी सुद्धा मी सेम करणार आहे. आपण काय केले, 7 पर्यंत नंबर लिहिले, 1 2 4 8 6. ओके, आता मला 8 नंबर पाहिजे तर मला याच्यातले कुठले नंबर पाहिजे सांगा, फक्त कुठला पाहिजे नंबर, 8 नंबर पाहिजे तर फक्त 8 नंबर पाहिजे, मग मी काय करणार, 1 लिहिणार, 1 बाकी 0 तिकडे 0 0. आपला 8 नंबर. आता मला 9 नंबर पाहिजे तर 8 and 1. 0 0 0 8 and 1. ओके, बाकी मी काय करणार, इथे 0 म्हणजे आपलं काय झालं सांगा 9. 10 नंबर 8 and 2. 8 and 2, इथे 8 and 2 लिहिणार, बाकी 0. 11 नंबर 8 2 and 1. 8 2 and 1, बाकी आपण काय करणार 0. 12 नंबर 8 4. 8 + 4. ओके, आणि बाकी काय करणार आपण 0 करणार, हे आपलं काय आलं 12 नंबर. 13 नंबर 8 2 1. Sorry. 8 2 8 2 8 4 8 4 and 8 4 1. 1. ओके, 14 8 4 8 4 2. 8 4 2. आणि 15 8 4 स्क्रीनवर दिसत नाही, 8 दिसते 4 का नाही दिसत 4 स्क्रीनवर? 2 1. 8 4 2 1. 8 4 2 1 म्हणजे आपल्याला सगळे लागणार, बरोबर आहे ना, 1 1 1 1. दिसते तुम्हाला स्क्रीनवर, काय बाहेर गेले स्क्रीनच्या? 15. ओके, म्हणजे इथे आपण काय बनवले सांगा, 15 काय बनवले, नंबर्स बनवले. म्हणजे कसे लिहितात ते आपण इथे लिहिणार, असं लिहू शकतो. ओके, आणि आपण थोडंसं पुढे जाऊया. वन टू हॅलो सर, 4 बोल. नाही समजलं, मी आताच जॉईन झाले. आत्ताच जॉईन झाली. ओके, तर जनरली आपण काय करतो, तर बायनरी नंबर सिस्टीम वापरली जाते, बायनरी कॉम्प्युटरमध्ये वापरली जाते. म्हणजे कुठले नंबर वापरले जातात, तर 0 आणि 1 वापरले जातात. त्याच्या व्यतिरिक्त कुठले नंबर त्याला माहित नाही. आता बाकीचे नंबर कसे बनवले जातात, तर आपण काय करणार, एक लिहिणार आहे, म्हणजे बायनरी लिहिताना आपण असं लिहितो, बेस 2 असतो, कारण त्याच्यामध्ये 2च नंबर असतात. आणि डेसिमल मध्ये आपण असं लिहिणार, म्हणजे त्याच्यामध्ये 10 नंबर असतात. ओके, कुठलाही नंबर मला दाखवायचा असेल तर मी काय करणार, बायनरी नंबर दाखवायचा असेल तर मी काय करणार, असा
ओके. आता समजा मला एक कोण सांगू शकेल हे बरोबर आहे का मी असं लिहिलं तर? असं लिहिलं तर बरोबर आहे का? नो सर. का? का? कारण बायनरी मध्ये काय नसतं समजा 2 नंबर नसतो. बायनरी मध्ये काय असतं फक्त 0 आणि 1च असतं. त्यामुळे हे काय नाही सांगा बरोबर नाही, हे चुकीचं आहे. ओके. तर आपण काय करत असतो बघा, तर पहिल्यांदा 1 त्याची डबल त्याची डबल त्याची डबल त्याची डबल करत चालत. आता 0 साठी मला कुठलाच नंबर लागत नाही, म्हणून मी असं पण लिहू शकतो, सगळीकडे 0 लिहिलं तरी चालेल. ओके. 1 साठी फक्त मला 1 लागतो, त्यामुळे 1 च्या ठिकाणी 1 लिहिलं, बाकी ठिकाणी काही 0 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ओके. 2 साठी मला काय लागतो, फक्त 2 नंबर लागतो, त्यामुळे 2 च्या खाली मी 1 घेतलं, बाकी ठिकाणी मी काय करणार आहे 0 लिहिलं. आता 3 साठी मला काय लागतं 2 + 1, त्यामुळे 2 आणि +1 इथे 1 लिहिलं, तो माझा 3 नंबर. बाकी ठिकाणी मी काय करणार 0 0 लिहिलं तरी चालेल. 4 साठी मला फक्त 4 लागतं, त्यामुळे मी काय केलंय 4 च्या खाली 1 लिहिलं, बाकी ठिकाणी मी काय लिहिलं 0. ओके. समजतंय उशिरा जॉईन झाली तिला. आता मला 5 नंबर पाहिजे, तर मी काय करणार सांगा 4 + 1 5. मग मी 4 च्या खाली 1, 1 च्या खाली 1 आणि बाकी सगळ्या ठिकाणी मी काय करणार 0 म्हणजे 5 नंबर झाला. आता 6 नंबर मला बनवायचा झाला, तर मी काय केलं असतं सांगा 4 + 2. मग मी काय केलं 4 च्या खाली 1, 2 च्या खाली 1 आणि राहिलेल्या ठिकाणी सगळीकडे 0 लिहिलं तरी चालेल. म्हणजे इथे तर लिहायलाच पाहिजे, इथे नाही लिहिला तरी चालेल, म्हणजे अगोदर असतात ना त्याच्या खाली नाही लिहिले जाईल. 7 साठी मला काय लागतं 4 2 1 लागतं, म्हणजे काय होणार सांगा 1 1. समजलं का तुला आता? ओके. सर एवढं समजलं, जरा ते मागचं होतं ना, म्हणजे बायनरी डेसिमल म्हणजे ते काढायचे होते ना फर्स्ट नोट, ते नाही कळाले थोडे. कुठले समजले नाही हे म्हणते? हे मी तुला इथे हा, जे दाखवलंय बघ. हे समजलं का पहिले तुला? हे समजलं का? हो हो मग हो. तेच घेतलं, तेच बघ सध्या. ओके. हा, इथे मी 15 पर्यंत कसे काढले ते तुला समजलेत का? 15 पर्यंत नाही सर समजलं. इथे बघ ना, ऍड करायचं, फक्त वरचे नंबर ऍड करायचे. आता 9 साठी हा. मला काय लागतं सांग 8 आणि 1 लागतं. मग 8 च्या हो. खाली 1, 1 च्या खाली 1, बाकी राहिलेल्या ठिकाणी 0. आता 12 नंबर, 12 साठी मला काय लागतं 8 आणि 4 लागतं, बरोबर. मग मी काय केलं हो. 8 आणि 4 च्या खाली 1 1 लिहिलं, बाकीच्या ठिकाणी काय लिहिलं 0. क्लिअर? हो. क्लिअर? समजलं साक्षी? हो हो. ओके. तसंच 15 साठी 8 + 4 + 2 + 1 लागतं, सगळेच लागतात, त्यामुळे मी 1 1 1 1. ओके. आता आपल्याला काय बनवायचे सांगा 16 नंबर बनवायचा. 16 नंबर मी कसा बनवणार? याच्यातले कुठले नंबर लागणार मला? खाली 1 लिहायचं आणि बाकी सगळे 0. हा माझा 16 नंबर. 17 साठी 16 आणि 1. 16 आणि 1. 7. आपण 25 पर्यंत कंप्लीट करूया. ओके. 18 साठी 16 आणि 2. 16 आणि 2. एकदम 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 इझी आहे बघा 18. ओके. नंतर 19 साठी 16 2 and 1. 1. 20 साठी 16 and 4. आणि 21 16 4 1. 16 4 1. and 1. Yes. बरोबर. आणि 22 16 4 2. 4 आणि 2. समजलं एवढं? म्हणजे तुम्ही बाकीचे काढू शकाल आता. क्लिअर? क्लिअर? हो. ओके. येस सर. तर जनरली इथे जो नंबर आपण म्हणतो ना बायनरी म्हणतो ना, या प्रत्येकाला आपण बीट म्हणतो. काय म्हणतो सांगा? त्याला आपण बीट म्हणतो. ओके. किंवा 1 म्हणजे काय झालं 1 बीट. कॉम्प्युटर लँग्वेज, कॉम्प्युटर जे शिकतात त्यांना लक्षात असेल, कॉम्प्युटर सब्जेक्ट असेल त्याला. जेव्हा आपण काय करतो सांगा 8 बिट्स करतो एकत्र, म्हणजे ते कुठलंही कॉम्बिनेशन असेल 0 1 0 1 1 1 1 1 असं.
किंवा सगळे 0 पण असू शकतात. म्हणजे असे समजा 8 बिट्स आपण घेतले ना, तर त्याच्यापासून तुम्ही काय बनतं सांगा, 1 बाईट बनतं. त्याच्यापासून आपलं काय बनतं, बाईट बनतं. आणि मला वाटतं तुम्ही बाईट हा शब्द कुठेतरी ऐकलाय. कुठे ऐकलाय? कुठे ऐकलाय? नेटवर्क. हा, नेटवर्किंग. नेटवर्किंग मध्ये. मोबाईल मध्ये कुठे बाईट शब्द ऐकला नाही? डेटा. आपण म्हणतो माझ्यामध्ये एवढी मेमरी आहे, जे गिगाबाईट मेमरी आहे, किलोबाईट मेमरी आहे, असं म्हणतो. मेगाबाईट, बरोबर आहे ना? गिगाबाईट. मेगाबाईट, गिगाबाईट वगैरे. आता गिगाबाईट, टेराबाईट वेगवेगळे. बाईट म्हणजे लक्षात येईल. बाईट म्हणजे काय सांगा, असे कुठलंही आपण घेतलं 0101 कुठलंही कॉम्बिनेशन घेतलं तर ते 8 बिट्स एकत्र आल्यावर त्याच्यापासून काय बनतं, 1 बाईट बनतं. ओके. कॉम्प्युटरमध्ये जी लँग्वेज वापरली जाते ती बायनरी लँग्वेज वापरली जाते. कॉम्प्युटरमध्ये जी लँग्वेज वापरली जाते ती काय जाते, बायनरी लँग्वेज वापरली जाते. एक लक्षात घ्या, तुम्ही जे शिकताय ते सगळं मी परत एकदा रिपीट करतो, इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवलं जातं. पण तुम्ही हे शालेय जीवनातच जर परफेक्ट केलं तर पुढचं तुम्हाला काय होणार आहे, एकदम एकदम सोपं होणार. ओके. आपण सगळं बेसिक त्याच्यामधलं शिकून घेणार. ओके. प्रत्येकाला हे समजलं, 0 म्हणजे 1 बीट, 1 म्हणजे 1 बीट, आणि 8 बिट्स एकत्र केल्यावर काय बनतं आपलं, 1 बाईट बनतं. ओके. 8 बिट्स एकत्र केल्यापासून त्याचं आपलं काय म्हणतं सांगा, 1 बाईट म्हणतं. त्याच्या पुढचं जे युनिट आहे ते किलो बाईट आहे, केबी, त्याच्यानंतर MB, मेगाबाईट. ओके. ही काय झाली पुढची पण काय आपल्याला तेवढं आता सध्या बघायचं नाही. फक्त लक्षात ठेवा 1 बाईट म्हणजे काय. 1 बाईट म्हणजे 8 बिट्स. क्लिअर? क्लिअर? येस सर. क्लिअर सगळ्यांना? हा. आता Yes, sir. समजा आपल्याला हे नंबर्स आपण असे बनवू शकतो. समजा मला काय दिलंय सांगा, समजा नंबर दिला मला 25 आणि त्याचा बेस 10 दाखवला, म्हणजे तो डेसिमल नंबर आहे. तो नंबर मला काय करायचा, बायनरी मध्ये लिहायचा. तर बायनरी मध्ये लिहिण्यासाठी मी काय करणार सांगा, एक मेथड काय सांगा, 1 लिहायचा, 2 लिहायचा, 4 लिहायचा, 8 लिहायचा, 16 लिहायचा. ओके. आणि 25 आपल्याला कसे मिळतात बघायचे. कसे मिळणार 25? कुठले ऍड केल्यावर मिळणार, कुठले ऍड केल्यावर मिळणार? 16, 8, 1. 8 आणि 1. 1. 16, 8 आणि 16, 1. 8, 1. म्हणजे हे आपण इक्विव्हॅलंट टू असं लिहू शकतो, 1 1 0 0 असं लिहिलं तर चालेल का? ते चालेल? नाही चालणार. तर आपण काय करायला पाहिजे, इथे काय करायला पाहिजे सांगा, त्याचा बेस दाखवायला पाहिजे, 2 दाखवायला पाहिजे. आता समजलं मला की हा बायनरी नंबर आहे, हा डेसिमल नंबर आहे, हा आपला बायनरी नंबर. क्लिअर? ही एक मेथड झाली. दुसरी मेथड मी तुम्हाला सांगते बघा, 25 आपल्याला लिहायचं आहे ना, 25 आपल्याला दिलेला आहे नंबर, बेस 10 हा आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा आहे. सगळ्यांना डिव्हिजन येत आहे? सगळ्यांना डिव्हिजन येत आहे? Yes. हो. हा. Yes. येस. ओके. तर याला मी काय करणार सांगा, 2 ने डिवाइड करणार. आणि क्वेश्चन आहे ना तो या साईडला लिहिणार, इथे लिहिणार, आणि त्याचं जे आन्सर आहे ते मी इथे लिहिणार. क्वेश्चन नाही, इथे मी रिमाइंडर लिहिणार, इथे क्वेश्चन. ओके. 2 ला मी काय करणार सांगा, 12 2 जा 24, रिमाइंडर 1. परत मी 2 ला डिवाइड करणार, 2 6 2 जा 12, रिमाइंडर इज 0. 3 2 जा 6, रिमाइंडर इज 0. ओके. 2 1 जा 2, रिमाइंडर इज 1. ओके. आन्सर लिहिताना मी काय करणार सांगा, असं लिहिणार, खालून वर जाणार. त्यामुळे आन्सर माझं काय ना सांगा, 1 1 0 0. हे मगाशी काढलं तसंच आन्सर आहे, आपण मगाशी तेच काढलं. ओके. म्हणजे जेव्हा एखादा मोठा नंबर देतो ना, तेव्हा आपण असं लिहित गेलो तर आपल्याला वेळ लागतो, लक्षात येते, ऍड करावं लागतं. मग त्याच्यापेक्षा मी काय करणार सांगा, अशा प्रकारे काढणार. आपण एक दुसरा नंबर घेऊया, मी खूप एक्झाम्पल घेणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके. तर समजा आपल्याला नंबर दिला 27. तुम्हाला प्रॉब्लेम कसे विचारले जातात सांगा, कन्वर्ट 27 डेसिमल नंबर 27 टू बायनरी नंबर. आपण काय करणार सांगा, 27 ला डिवायडेड बाय कायम 2 करणार, आणि त्याचा बेस बायनरीचा 2 असतो.
13 2s are 26. Remainder is 1. 6 2s are 12. Remainder is 1. 2 3s are 6. Remainder is 1. 2 1s are 2. Remainder is 1. ओके, हे जर आपण असं लिहिलं तर आपला आन्सर बरोबर आहे ना? ओके, बरोबर. म्हणजे काय ना सांगा 1 1 1 1 1. हे आपलं काय झालं सांगा? सर ते 6 वर 0 येईल ना? अरे सॉरी आम्ही चुकलो. हा 3 2 जा 6 0 आहे ना. काय चुकलं माझं? नाही. ओके, पाहिजे तर आपण काय करू शकतो सांगा? 16 8 4 2 1 घेतलं. 16 प्लस 2 8 किती आले? 24 झाले. 24 प्लस 3 काय झालं? 17. म्हणजे आपण 27 म्हणजे आपला आन्सर काय आहे सांगा? बरोबर आहे. क्लिअर समजला? क्लिअर समजला? हा, जिथे सर समजत नाही मी तिथे मला थांबवा. ओके सर हा बोल. 16 84 आणि 21 हा काय घेतात नंबर? हा, हे आपण काय सांगा त्याची व्हॅल्यू आहे. ऍक्च्युली कसं असतं माहितीये? 2:0 कारण 2 डिजिट वापरतो त्यामुळे पहिला नंबर काय येणार सांगा? 2:0 म्हणजे काय येणार? 1. ओके, नंतर मी काय घेतो सांगा? 2:1 घेतो. 2:1 म्हणजे काय येतं सांगा? 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 2 वेळा म्हणजे काय येतं? 4. 2 3 वेळा म्हणजे काय येणार सांगा? 8. आणि 2 4 टाइम्स म्हणजे काय येणार सांगा? समजलं तुला काय ते? 16. येस सर. ओके, येस. आता मला सांगा, तुम्हाला एक नंबर दिलाय सर मला एक डाऊट आहे 29. की हा? ते डेसिमल बोल. सिस्टीम मध्ये ब्रॅकेटचा ते खालती जे नंबर ते कोणता नंबर आहे? ते कुठला? हे झालं पेड जळालं ते लावलं ते कुठला? जळालं ते बोल, परत बोल. हे कोणत्या घरातला आवाज येतोय? म्यूट व्हा. सर ते डेसिमल सिस्टीमच्या खालती जे तुम्ही ब्रॅकेटच्या खालती मध्ये जे नंबर लिहिताय ते कशासाठी लिहिताय? मी समजा तुला नंबर दिला, एक नंबर तुला सांगितला. हा नंबर कुठला आहे सांग? किती नंबर आहे हा? हा आहे हा 101 आहे. 5 हा 5 एकटा कोणतरी काय म्हणणार सांग? हा म्हणणार काय? एक 101 आहे. दुसरा काय सांगणार मला? 5 आहे म्हणून सांगणार. ही दोन्ही आन्सर बरोबर असू शकतात ना? ओके, म्हणून मी त्याला काय सांगतो? हा डेसिमल मध्ये आहे म्हणून मी काय करतो? म्हणजे याचा आन्सर आता हेच आहे ना. पण तेच जर मी असं लिहिलं ना तर तो बायनरी नंबर आहे. बायनरी म्हणजे त्याचा आन्सर काय ना सांग? 5. लक्षात आहे? आजपर्यंत आपल्याला फक्त डेसिमल नंबर सिस्टीम माहित होती त्यामुळे आपण काय लिहित नव्हतो. पण आता आपल्याला काय झालं? डेसिमल नंबर सिस्टीम आणि बायनरी नंबर सिस्टीम माहित झालं. त्यामुळे मी काय करणार? एक तर 10 लिहिणार नाही तर 2 लिहिणार. क्लिअर? सर 101 ला 5 का बोलणार? 5 का बोलणार? कारण इथे काय सांगा? बायनरी नंबर सिस्टीम आहे. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये आपण 5 कसा लिहितो म्हणून सांगितलं? काय बघितलं आपण? 5 कसा लिहितो? 101. हा. क्लिअर? ओके. क्लिअर? येस सर. हा, मी हे का लिहितो लक्षात आलं तुम्हाला? 10 किंवा 2 का लिहायचं? कारण तू कुठल्या नंबर सिस्टीम मध्ये आहे तुम्हाला सांग. ओके, आता समजा मी असा नंबर लिहिला समजा तर तुम्हाला सांगू शकाल का कुठला नंबर आहे तो? नाही सांगू शकत. पण जेव्हा मी काय लिहितो सांगा? असा 1 2 लिहितो तेव्हा तुम्ही सांगू शकाल हा नंबर 7 आहे. पण मी जर नुसतं लिहिलं तर तुम्ही नाही सांगू शकता. पण आता जर मी समजा असं दाखवलंय तर मी काय सांगणार सांगा? 111 नंबर आहे. दोन्हीकडे सेम दिसतात बघा, 111 111. पण हा बायनरी नंबर सिस्टीम मधला आहे आणि हा डेसिमल नंबर सिस्टीम. हा 111 आहे डेसिमल मध्ये. पण हा काय सांगा? 7 आहे. का लिहायचं 2 आणि टेस्ट? समजला आता? क्लिअर? थँक्यू. क्लिअर? ओके. येस सर.
मला हे नंबर काय करायचा आहे, बायनरी मध्ये पाहिजे. 11101. त्याच्यासाठी मी काय करू सांगा, मी पहिल्यांदा असं करूया ना, आपण डिवायडेड बाय 2 करूया. ओके, डिवायडेड बाय 2. 14 to 14 टू जा राहिलं रिमाइंडर 1. परत 2 ने डिवाइड करायचं 14 ला. 7 टू जा 14, रिमाइंडर इज 0. 3 टू जा 6, रिमाइंडर इज 1. 1. ओके, 2 1 जा 2, रिमाइंडर इज 1. लिहिताना काय लक्षात ठेवायचं, खालून वर जायचं. म्हणजे आन्सर काय ना सांगा, 1 1 1 0 1. असंच नाही आन्सर लिहायचं, त्याच्या पुढे काय लिहायचं सांगा, त्याचा बेस दाखवायचा 2. महेंद्र बोल. सर 11011 पाहिजे. 1 1 1 नाही, माझं परत चुकलं. 3 टू जा 6 1, 2 1 जा 2 1. बरोबर आहे. नाही सर बरोबर. 11011. हो सर बरोबर. 14 टू जा 28 1. बरोबर. 7 टू जा 14, रिमाइंडर इज 0. 2 3 जा 6, रिमाइंडर इज 1. 2 1 जा 2, रिमाइंडर इज 1. बरोबर आहे. बरोबर आहे माझं, काय चुकलंय माझं? नाही सर. त्यांना ब्रॅकेट मध्ये लिहिताना सर 11011 असं हवंय ना, की नाही नाही नाही, इथे इथून स्टार्ट करायचं, इथून स्टार्ट करायचं. ओके, इथून स्टार्ट करायचं. म्हणजे काय होणार सांग, 1 1 1 0 1. क्लिअर? येस सर. ओके, येस. समजा मला नंबर दिला 32, बेस्ट 10. हे सगळ्यांसाठी बेसिक आहे. आणि परत एकदा मी रिपीट करतोय, तुमच्या ओळखीचे जर कोणतरी समजा इंजिनिअरिंगला वगैरे असेल ना, त्यांना हे शिकवलं जातं. आणि मी 100% सांगतो, तुम्हाला हे पण परफेक्ट समजेल. आणि तुम्ही कॉम्पिटिशन कोणाशी करणार आहे सांगा, वेगवेगळ्या देशातील मुलांशी करणार आहे. फक्त इंडियातलीच मुलं असतात असं काय नाहीये, इंडियातली मोजकीच मुलं असतात. गेल्याची गोष्ट सांगतोय, इंडियातनं 5 टीम सिलेक्ट झाल्या, गेलेल्या, पार्टिसिपेट केलेलं. त्याच्यामध्ये 3 टीम ह्या युरेकाच्या आहेत. आणि युरेकाची मुलं काय करतायत, 9 म्हणजे पैकीच्या पैकी चांगल्यापैकी मार्क्स काय करतायत, मिळवतात. ओके, तुमच्या बरोबर चायनाची मुलं असणार आहे, USA ची मुलं असणार आहे, तैवानची मुलं असणार आहे, जपानची मुलं असणार आहे. सगळी मुलं काय करतात, हे छोट्या वयामध्ये शिकतायत. ओके, आणि जे गरजेचं आहे. सर याच्या अंतर 5 times 1 आहे. काय ते 5 times 1. 5 times 1 आणि झालं एवढं. ब्रॅकेट मध्ये आणि खालती 2. ओके, बेस म्हणतो त्याला आपण, बेस 2. बेस 2 1 1 1 1 1 बेस 2. सर 1 आणि 5 वेळा 0 येतं. बघूया की रे आपण त्याचा आन्सर लिहिलं, 1 आणि 5 वेळा 5 वेळा 0. 5 वेळा 0. आणि कोणाचं वेगळं आन्सर आहे? माझं हेच आहे. ओके, आपण करायला घेऊया बघा. 16 टू जा 32, रिमाइंडर इज 0. 8 टू जा 16, रिमाइंडर इज 0. 5 times 0. 2 4 जा 8, रिमाइंडर इज 0. 2 2 जा 4, रिमाइंडर इज 0. 2 1 जा 2, रिमाइंडर इज 0. तेव्हा आन्सर काय ना सांगा, 1 0 0 0 5 times 0. उत्तर बरोबर आहे. सेकंड आन्सर जे कोणी सांगितलं ते बरोबर आहे. इथे काय चुकलं लक्षात आलं त्याचं कोणाचं ते? ओके, आपण बघूया, करून बघूया. आपण काय लिहिणार सांगा, स्टार्टिंगला 1 लिहिणार, 2 लिहिणार, 4 लिहिणार, 8 लिहिणार, 16 लिहिणार आणि 32 लिहिणार. मला फक्त काय पाहिजे सांगा, इथे 1 पाहिजे, बाकी ठिकाणी 0 पाहिजे. हे आपल्याला नको आहे. ओके, काय असतं बघा, एकदम सिंपल आहे, पण तुम्ही गडबड करता तेव्हा काय होतं, तुमचं आन्सर चुकतं. गडबड करायची नाही, आरामात करायचं आणि आपल्याला
जेव्हा आपण टेस्ट देतो तेव्हा सुद्धा आपल्याकडे भरपूर वेळ असतो. ओके, त्यामुळे गडबड काय. कोणाला नाही समजलं? कोणाला नाही समजलं? ओके, समजलं. नंबर दिला समजा आपल्याला 35. गडबड करू नका, लक्षात आहे. आपण काय बघतोय सांगा? डेसिमल टू बायनरी. डेसिमल टू बायनरी कन्व्हर्शन. जे आपल्याला डेसिमल नंबर दिला बायनरी मध्ये कन्व्हर्ट. सर 100 1001 पुढे 100011 एकाने कोणीतरी बोला ना. 10001 सर 10001 सर 10001 हा, आणि कोणाचं वेगळं आहे? नाही नाही सर तेच तेच आहे, आपण बघूया. 10001 डबल सर 17 17 बोल. 17 टू जा 8 टू जा 4 टू जा सर 100011 डबल 2 टू जा आणि 2 1. आन्सर आहे बरोबर आहे 100011. ओके, क्लिअर क्लिअर. आणि घ्यायला हो, पाहिजे सर. का? परफेक्ट समजलं सगळ्यांना? परफेक्ट समजलं, समजलंय? हा, काय घेऊ अजून? सर अजून 2 घ्या. नाही दोन सर घ्या. समजलं. ओके, घेऊया. समजा मला दिलाय 49. मी थोडक्यात असं लिहितो बघा. D to B 110001 11001 1 सर ट्रिपल 0 सर 11001 येस सर. आणि कोणाचं वेगळं आहे ना आन्सर? व्हिडिओ रेकॉर्डिंग ग्रुपवर पाठवता का? हा, या व्हिडिओची व्हिडिओ रेकॉर्डिंग काय ते? सर 1111 रेकॉर्डिंग देणार मी. रेकॉर्डिंग मिळणार तुम्हाला. ओके, ओके, थँक्यू सर. दुसरी गोष्ट, उद्या तुम्हाला टेस्ट पण भेटेल. चालेल ना? 10 क्वेश्चन असतील याच्यावर. टेस्ट पण भेटेल ऑनलाईन. ओके, हो सर. चालेल ना? इथे काय होणार सांगा? 24 टू जा 24 12 टू जा 12 6 टू जा 12 0 3 टू जा 0 2 1 जा 1 ओके, म्हणजे आन्सर आपल्याला समजेल. हे बरोबर आहे आन्सर. 1 ओके, आणि याच्यावर घेऊया. फक्त आणि एक मी देतो. समजा आपल्याला नंबर दिला 55. D to B 110011 1111 11011 सर 110111 110111 बोल, परत बोल. याच्या व्यतिरिक्त कुठलं असेल तर सांगा. हे लिहिलंय मी. याच्या व्यतिरिक्त कुठलं असेल तर सांगा. 27 2 काय स्टार्ट करू मी. 7 227 स्टार्ट करू मी. 120 हो सर 1 मला फक्त याच्या व्यतिरिक्त आन्सर असेल तर सांगा वेगळं. सर
110111. सर 27. 20, 13, 1, 6, 1, 3, 1. त्यामुळे काय ना सांगा आन्सर. हे आन्सर बरोबर आहे. हे कोणीतरी चुकीचं सांगितलं. ओके समजलंय? ओके आता मला काय करायचंय सांगा. तुम्हाला एक नंबर दिलाय. हा कशामध्ये आहे? बायनरी मध्ये आहे. बायनरी मध्ये आहे. मी असं सांगितलं तर याचा अर्थ काय आला? B2D म्हणजे सांगितलं म्हणजे काय झालं? बायनरी टू डेसिमल. बायनरी टू डेसिमल. कोण कसं करू शकेल? आपण हे कसं करू शकेल? कोण सांगू शकेल का मला? 8, 4. इथे काय करावं लागेल सांगा. तुम्हाला 1 2 लिहावं लागेल. ओके किती आहेत बघा? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आणि जो नंबर आहे तो क्रमवार लिहायचा. 1 0 1 1 1. आणि जिथे जिथे 1 आहे ना ते नंबर खाली घ्यायचे. हा घ्यायची गरज नाही. हो घ्यायचा. याच्यावरचा नंबर घ्यायचा आणि याचा 1 नंबर घ्यायचा. इझी मॅटर बघा. काय ना सांगा? 23. क्लिअर? 23. ओके तुम्हाला असा नंबर दिला तर 1 1 1 0 0. काय करायचं सांगा? 28. बघा 1 2 3 4 5 ना 5 पर्यंत घ्यायचं. आणि एक असेल तर पुढे वाढवायचे. 28. आणि पुढे असेल तर वाढवायचे. ओके मग आपण काय करणार सांगा? 1 2 3 4 5 म्हणजे 1 2 3 4 5. म्हणजे हे आपल्याला 2 लागणार नाही. बाकी हे लागणार. म्हणजे किती आहे ना? हे कोण बोलतंय? माईक हे कर ना. म्यूट हो ना जरा. घरातला आवाज येतोय. ओके 28 येणार. ओके आणि एक मी तुम्हाला सांगतो नंबर समजा 1 1 1 0 0 0 1 दिला तर काय लिहावं लागणार मला? 1 2 3 4 5 6 7 लिहावं लागणार. 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि ते नंबर काय करावे लागेल? खाली लिहावे लागतील. 1 1 1 0 0 0 1. ओके हे नंबर घ्यायचे नाहीत. कुठले घ्यायचे नाहीत? हे घ्यायचे नाहीत. हे घ्यायचे नाहीत. हे घ्यायचे. 113. सर 113. 113. सर 113. बरोबर केला? बरोबर केला? बरोबर केलाय? हो. ओके तर जनरली काय असतं बघा. जे एलिमेंटरी क्लासरूम वगैरे जे बॅचला आहेत ना त्यांना परीक्षेमध्ये एक तरी क्वेश्चन याच्यावर असतो. एक तर काय असतं सांगा? B2D किंवा D2B. कठीण काय आहे का? कठीण काय आहे का? हॅलो नो सर. No sir. काय सांगा? एकदम सोपं आहे. परत मी तुम्हाला रिपीट करतो. हे सगळं काय केलं तर सांगा इंजिनिअरिंगला शिकवलं जातं. ओके पण तुम्ही आताच त्याच्यामध्ये काय बनणार आहे? मास्टर बनणार आहे. ओके त्यामुळे पुढचं तुमचं काय होणार आहे? सिम्पल एकदम सोपं होत जाईल. ओके याच्यावर आणि घ्यायला पाहिजेत का क्वेश्चन? आणि घ्यायला पाहिजेत का? No sir. ओके आणि एक मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो आणि आपण थांबूया. आणि एक नंबर सिस्टीम आहे त्याला आपण ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणतो. ऑक्टल शब्द कोणी ऐकलाय? ऑक्टल शब्द ऐकलाय का? No sir. नो. ऑक्टल म्हणजे हे म्हणजे काय होतं? ऑक्टॅगॉन वगैरे ऐकलाय शब्द? हो सर. Yes sir. ऑक्टॅगॉन म्हणजे काय? हेक्सागॉन म्हणजे 6 म्हणतो. तसं ऑक्टॅगॉन म्हणजे काय म्हणतो? ऑक्टॅगॉन 8 असतं. ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणजे त्याच्यामध्ये 8 नंबर्स असतात. कुठले नंबर्स असतात? तर 0 पासून 7 पर्यंत. ओके
पुढचा नंबर कसा बनला जातो, तर पुढचा नंबर बनण्यासाठी 0 घेतला जाते इथे आणि ते 1 घेतला. आपला हा 8 नंबर. ओके. पुढचा त्याच्या पुढचा नंबर समजा मी 11 लिहिला तर तो 11 नाही आहे, ऍक्च्युली तो नंबर डेसिमल मध्ये काय असता 9. हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस करतो की आपल्या आणि एक नंबर सिस्टीम आहे, त्याला आपण ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणतो. याच्याबद्दल मी परत एकदा सगळं रिपीट करणार आहे. आता नाही समजलं काही प्रॉब्लेम नाही आहे. मी जेव्हा 12 लिहितो तेव्हा तो 10 नंबर असतो. मी जेव्हा 13 लिहितो तेव्हा तो 11 नंबर असतो. मी जेव्हा 14 लिहितो तेव्हा तो 12 नंबर असतो. क्लिअर? असं आपण काय करणार सांगा. 15 जाणार 13, 16 म्हणजे 14, 17 म्हणजे 15. आता मला 16 नंबर लिहायचा आहे. असा लिहिणार मी ऑक्टल मध्ये. कोण सांगू शकतो बघूया. 18. 18 नंबर नाहीये. 8 नंबर ऑक्टल मध्ये नाहीच आहे ना. ऑक्टल मध्ये नंबर कुठला आहे सांगा. 0 to 7च आहे. मी काय करणार सांगा. 7 नंतर मी 0 लिहिणार आणि 1 नंतर मी काय लिहिणार सांगा 2 लिहिणार. हा आपला काय झाला सांगा 16 नंबर झाला. परत मी कंटिन्यू करणार 2, 21, 22 अप टू 27 पर्यंत जाणार. 27 वर झाल्यानंतर परत 7 बद्दल 0 घेणार, 2 बद्दल 3. हे मी पुढच्या लेक्चरला सांगणारच आहे. पण थोडक्यात तुम्हाला कल्पना आली असेल की ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये हा नंबर नसतो, 8 नंबर नसतो, 9 नंबर नसतो. तो आपल्याला 1 आणि 0 आणि 7च्या नंबरने काय करावा लागतो, लिहावा लागतो. अनेक नंबर सिस्टीम आहे, त्याला आपण हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम काय म्हणतो सांगा. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. एक्स म्हणजे किती 6 आणि डेसिमल म्हणजे किती 0 to 0. 10 म्हणजे याच्यामध्ये किती नंबर असतात 16 नंबर. हेक्साडेसिमल एक्स म्हणजे 6, डेसिमल मीन्स 10. याच्याबद्दल सुद्धा आपण काय करणार आहोत नंतर बघणार कुठले नंबर्स आहेत. पण मला वाटतं आज जर तुम्हाला डेसिमल टू बायनरी, बायनरी टू डेसिमल समजलं इनफ. ओके. कुणाला क्वेश्चन विचार काय विचारायचं रे चव्हाण. सर या लेक्चरचे रेकॉर्डिंग मिळेल का? मिळेल. सगळ्या लेक्चरचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. ओके. आज फक्त ग्रुपवर मिळेल, नंतर आपण काय मिळणार आहे ऍप मध्ये मिळणार आहे. ऍप मध्ये तुम्हाला मी सगळ्यांना इन्क्लूड करणार म्हणजे त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. पण त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे सांगा. प्रत्येकाचे 2 नंबर मी ऍप मध्ये ऍड नाही करू शकणार आहे. तुमचा जो फायनल नंबर म्हणजे परीक्षेसाठी कुठला वापरणार, मेसेज वगैरे सगळे तुम्हाला त्याच्या माझ्याकडनं मेसेज येणार नाहीये. डायरेक्टली तुम्हाला USA मधनं मेसेज येणार आहे. त्यामुळे ईमेल तुमचा चेक करा. ईमेल बाबा ऍक्टिव्ह आहे का नाही. कारण गेल्या वेळी काय दिलेलं सांगा, थोड्याने असे ईमेल ऍड्रेस दिलेले ते त्यांचे चालूच नव्हते आणि मला मग सांगायला लागलं एक्झाम लिंक आली नाही म्हणून. मग मला ती रिक्वेस्ट करून त्यांच्याकडनं चेंज करावे लागले. मग ते खूप मोठी प्रोसेस होते ती. ओके. त्याच्यासाठी काय करायचं सांगा की तुमचं पहिल्यांदा नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ID चेक करा आणि ते मग मी तुम्हाला गुगल फॉर्म घातले ना तिथे काय करा ऍड करा. म्हणजे बरोबर ऍड करा. म्हणजे पहिले बघा तुमचे ईमेल ID नसेल तर तुमच्या पॅरेंटचे ईमेल ID द्या. एका कोणाचा दिलेला आईचा किंवा वडिलांचा द्या. ओके. तुमचा असेल तर तुमचा द्या. ओके. कारण सगळे मेसेजेस येणार आहे ते त्या ईमेलवर येणार आहेत तुम्हाला आणि ते माझ्याकडनं नसणार आहेत. त्यामुळे एकदा तुम्ही ईमेल ID दिला की तो संपूर्ण 4 कॉन्टेस्ट होईपर्यंत तुमचा काय राहणार तोच ईमेल ID असणार आहे. तो चेंज नाही होणार आहे. ओके. आणि कोणाला पॅरेंट्सना काय विचारायचं तर विचारू शकता. कदम काय विचारायचंय. कदम काय विचारायचंय. हा सर आता हे हॅलो सर. हा कदम बोला ना. हा सर आता हे जे लेक्चर झालं ना सर त्याच्यावर तुम्ही आता टेस्ट घ्यायला म्हणाले तर काही ते म्हणजे दिवसातून केव्हाही सोडवता येते सर ती टेस्ट. केव्हाही सोडवता येईल. ओके. तुम्ही म्हणजे मी तुम्हाला मुदत देईन की पुढच्या रविवारपर्यंत तुम्ही ते सोडवा चालेल. ओके सर. तुम्ही सांगता तोपर्यंत मी मुदत देऊ शकतो आणि ती फक्त एकाच वेळी काय करू शकणार सोडू शकणार. फक्त टेस्ट सोडवताना एवढी काळजी घ्या तुमचं नेट कनेक्शन चांगलं असायला पाहिजे किंवा मध्येच जर तुमचा फोन आला तर ती टेस्ट मधनं तुम्ही बाहेर येणार. त्यामुळे फोन आला तर घ्यायचं नाहीये. ओके. टेस्ट सोडव.
ओके. आणि टेस्ट साधारण काय असणार 20 ते 30 मिनिटाची असते. त्याच्यामध्ये तुम्ही मॅसेज आला तर त्याच्यातनं बाहेरच यायचं नाही. एकदा बाहेर आला की टेस्ट संपली ती. ओके सर. ओके ओके. थँक्यू आणि सर. कोणाला पेरेंट्सला विचारायचं होतं कसं सर? वाटलं, सोपं वाटलं का? हा, बोल बोल. सर किती हॅलो हा, सर लेक्चर्स रविवार टू रविवारच असणार आहे का? सध्या तरी आपण रविवार घेतो. 3 लेक्चर आपल्या सगळ्यांना एकत्र असणार आहे सगळ्या डिव्हिजन साठी. एलिमेंटरी, क्लासरूम, ज्युनियर, इंटरमीडिएट सगळ्यांना सेम असणार कारण बेसिक आहे सगळं. ओके. आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळे दिवस ठरवूया नंतर. ओके. आणि सध्या काय झालंय थोड्यांची परीक्षा पण चालू आहे असे म्हणतायत. पण मला वाटतं 1 तास द्यायला हरकत नाही आठवड्यातनं रविवारी सध्या तरी. हा, ओके. सर टेस्ट कशी सबमिट करायची? ते सगळं तुम्हाला इझी आहे, मिळून जाईल. मी तुम्हाला एक लिंक पाठवेन. त्या लिंकवर क्लिक केलं की तुमचा मोबाईल नंबर विचारणार. मोबाईलवर तुमचा OTP येणार. OTP आला की तुम्ही स्टार्ट टेस्ट केली की टेस्ट सुरू होईल. ओके. सर किती वेळची असेल? हा, 30 मिनिटं. 30 मिनिटामध्ये किती मिनिटं पाहिजे ती तुम्ही सांगा मला. मी समजा 5 क्वेश्चन देऊ काय 10 क्वेश्चन देऊ? 10 साठी तुम्हाला किती मिनिटं सर, पाहिजे 10. सांगा. तुम्हाला किती मिनिटं पाहिजे? सर 30 मिनिटं. सर 30 मिनिटच चालेल. 30 मिनिटच चालेल. 30 मिनिटं तर पुरे? 30 मिनिटं चालते. 20 ओके, मग 30 मिनिटं देतो. ओके. आणि कुणाला पालकांना कोणाला काय विचारायचंय? थोडस टफ हॅलो जातंय सर. कारण कम्प्युटर हॅलो बेस नसल्यामुळे कुठलं टफ वाटलं तुम्हाला? ते तिला आता डेसिमल मधलं ह्याच्यामध्ये करायचं, बायनरी मध्ये करायचं होतं ना, ते थोडं तिला टफ. डेसिमल मधलं बायनरी करायचं असेल तर आपण जनरली काय करणार सांगा की असे नंबर लिहून देणार आहे. अच्छा. नाही डेसिमल टू बायनरी म्हणताय तुम्ही. मग आपलं हे करायचं डिव्हिजन करायचं हे म्हणताय तुम्ही. हो हो हो. मग तिला फक्त काय करा सांगा 2 ने कसा भाग जातो ते शिकवा. फक्त 2 नेच भाग घालवायचा आहे आपल्याला. ओके. डिव्हिजन करायची आहे आणि त्याचा आन्सर काय होणार रिमाइंडर एक तर 1 येणार नाही तर 2 येणार. आणि एलिमेंटरी डिव्हिजनला असेल ना तर तुम्हाला एवढे नंबर मोठे नसणार आहे. ते 25, 27 असेच असणार आहे. ओके. हा हा तेच ती मोठे नंबर ना एलिमेंटरी साठी नसणार आहे. हे सगळ्यांना कंबाईन करून त्यामुळे असेल तुम्हाला छोटे छोटे नंबर आले तरी चालेल. 25, 27, 18. ओके. 30 पर्यंतच घ्या इनफ आहे तुम्हाला एलिमेंटरी साठी. हा, क्लासरूम मध्ये कसे मुलं मोठी असतात त्यांना मोठं येऊ शकेल. ओके. हो हो चालेल. पण हे समजलं कसं करतात ते समजलं तुम्हाला? हो बाकी मला समजलं ते. हो. ओके. मी परत व्हिडिओ पण पाठवेन रेकॉर्डिंग परत एकदा टाइम असेल तेव्हा बघायला सांगा. ओके. हो चालेल. सर हा बोला. मला ऑक्टल नंबर सिस्टीम नाही कळालं. ऑक्टल नंबर सिस्टीम मी घेणार आहे परत, काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस केलं हे संपूर्ण त्याच्यासाठी मी वेगळा लेक्चर घेणार आहे. 0 to 7 नंबर असतात. 0 to 7 नंबर असतात. 8 नंबर त्याच्यामध्ये नसतो. 8 नंबर असा लिहिला जातो. ओके. हे मी परत रिपीट करणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके. सर हे टेस्टला नसणार आहे ना? नाही ऑक्टल नंबर नाही, फक्त बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी. ओके. सगळ्यांना कसं वाटलं? सर छान वाटलं. सर खूप छान वाटलं सर. सर खूप छान वाटलं. थँक्यू सर. मी सोपा म्हणत नाही, मी काय म्हणत असतो खूप 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 सोपं आहे. नाही आहे का नुसतं सोपं आहे? सोपं नाही, खूप 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 सोपं आहे. ओके. दुसरी हा बोला बोल ना. हॅलो सर. जर आपण डी टू बी जे नंबर कन्वर्ट करतो, बी टू डी जे नंबर कन्वर्ट करतो ना ते किती नंबर्स पर्यंत येऊ शकतात? जर तुम्ही एलिमेंटरी मध्ये असेल ना 4वी, 5वी, 6वी मध्ये असेल तर तुम्हाला 30 पर्यंत देतील. सर मी ज्युनियर मध्ये आहे तर तुम्हाला मोठे पण नंबर येऊ शकतात. 255. ओके. किती? ओके. आणि ते काय इझी आहे, तसं काय कठीण काय नाही. फक्त काय होणार सांगा थोडीशी लेंथी होईल पण ते करू शकाल तुम्ही. फक्त एलिमेंटरी साठी तुम्ही 30 पर्यंत अपेक्षित करा. ओके. हॅलो सर.
हा बोला. फॉर्म मध्ये नंबर एकच द्यायचा ना तुम्हाला? एकच फॉर्म नंबर मध्ये द्यायचा. नंबर एकच द्यायचा ना, मोबाईलचा नंबर. एकच द्यायचा आहे. हो, इन केस सपोज अवेलेबल नसतो तो नंबर, नाही सपोज अवेलेबल नाहीये तो नंबर दिलेला आणि तुमच्या लेक्चर साठी दुसरा नंबर ऍड करू शकणार नाही, फक्त लेक्चर साठी. प्रॉब्लेम काय होणार सांगा, ऍप मध्ये आपण काय करतो सांगा, ऍप मध्ये जो नंबर ऍड करतो ना, तर त्याचे पुढचे जे म्हणजे 3 नंतरचे लेक्चर आहेत ते ऍपच्या माध्यमातून होतील. ओके, तुम्हाला अशी लिंक वगैरे नाही पाठवली जाणार, डायरेक्टली तुम्ही त्याच्यामध्ये ऍड होणार. ओके, आणि त्याच्यासाठी मी एकच नंबर ठेवणार आहे तिथे. ओके, बघूया त्याला काय सोल्युशन नाही तर दुसरं काय सोल्युशन आहे सांगा. तुम्हाला रेकॉर्डिंग सगळे मिळणार आहे ऍप मध्ये, किती वेळा तुम्ही ते बघू शकाल. ओके ओके. आणि कुणाला काय विचारायचंय? आणि कुणाला काय विचारायचंय? हॅलो सर. बघा, अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग एक नवीन आहे बघा, भारतामध्ये तरी नवीन आहे, पण ही जवळजवळ 46 वर्षापासून USA वगैरे सगळीकडे चालू आहे. ओके, आपल्या भारतामधनं 100 ते 200 पण विद्यार्थी बसत नाहीये, आणि त्याच्यातले अर्धे विद्यार्थी आहेत आपले ते युरेकाचे आहेत. कारण युरेका अशी वेगवेगळ्या प्रकारे मुलांना संधी देत असतो. इव्हन मी तुम्हाला सांगेन, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की किबो रोबोटिक्स प्रोग्रामिंग चॅलेंज जे असतं, जे जाक्साद्वारे आणि नासाद्वारे असते, त्याच्यात मधनं 2 वर्षापूर्वी फक्त आपली जी एक टीम होती युरेकाची, यंदा गेल्या वर्षी सुद्धा आपली टीम काय झालेली, जे 3 टीम सहभागी झाले त्याच्यातली एक टीम आमची होती, आणि गेली 2 वर्ष आम्ही त्यांच्या टॉपर मध्ये आहोत. गेल्या वर्षी तर आम्ही काय केलं, 54 देशामध्ये 6वा नंबर मिळवला, आणि सगळी मुलं आहेत ती 8वी 9वी 10वीची आहेत, आणि ती सध्या ह्या एज मध्ये ती जावावर काम करतायत. आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग मधले कोण असेल तर त्यांना विचारलं, जावा ना कठीण आहे म्हणून सांगणार तुम्हाला, पण ही छोटी छोटी मुलं आहेत ना ती त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेली आहेत. ओके, मुलं हुशार नाही अशातला भाग नाहीये, आपण त्यांना काय देतो हे महत्वाचं आहे. आपण त्यांना फक्त पाठ करा आणि लिहा अशा प्रकारच्या मध्ये बंधन घालून ठेवतो, की अशा प्रकारचं टेक्नॉलॉजीचे त्यांना नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो, याच्यावरनं त्यांचं भविष्य ठरणार आहे. ओके, तर दुसरी एक मी तुम्हाला एक काय सांगतोय की आपल्या भारतामध्ये बहुतेक जणांना SL म्हणजे काय ते माहित नाहीये. मग मला काय करायचंय, तुमच्या माध्यमातून सगळ्यांकडे पोहोचायचं. मग तुमच्यासाठी मी एक ऑफर काय देतोय बघा, आपली जी एलिमेंटरी साठी फी आहे ती 6,000 रुपये आहे. जर तुमच्या मार्फत एखादा समजा एलिमेंटरी साठी जॉईन झाला तर त्याचं कमिशन म्हणून तुम्हाला 500 रुपये भेटणार आहे, कारण अजून आपल्याकडे माहित नाहीये. पण तुम्ही हे केव्हा सांगा, जर तुम्ही 1-2 लेक्चर झाल्यावर तुम्हाला जर चांगलं वाटलं तरच तुम्ही दुसऱ्याला सांगा. नाहीतर काय होणार सांगा, त्यांनी 6,000 रुपये भरले तर तो तुम्हाला दोष देणार, मला दोष देणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर आवडलं, बाबा हे चांगलं आहे आणि आपल्या मुलाला चांगलं समजतं, तर 1-2 लेक्चर झाल्यावर तुम्ही काय करू शकाल, दुसऱ्याला सांगा की अशा प्रकारे काहीतरी कॉम्पिटिशन आहे, तुमचे मुलगा त्याच्यामध्ये भाग घेणार का. आणि तो जर मुलगा भाग घेतला तर तुम्ही पर स्टुडंट तुम्हाला काय मिळू शकेल, 5,000 मिळू शकेल. समजा 7,000 फी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय भेटणार, 5,000 भेटणार. कुठल्याही कोर्सला, एलिमेंटरी, क्लासरूम, ज्युनियर, इंटरमिडिएट, कुठल्याही त्याने भाग घेऊ दे, पर स्टुडंट तुम्हाला काय मिळणार आहे, 500 रुपये मिळणार. ओके, 7,000 असले 500 किती असेल तर. पण हे परत मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला आवडलं तरच तुम्ही दुसऱ्याला सांगा, नाहीतर असं व्हायला नको की तुम्हाला तो शिवाय घाल, नाही बाबा त्याने मला सांगितलं म्हणून मी जॉईन गेलो, माझे पैसे एवढे गेले. ओके, असं व्हायला नको. त्यामुळे तुम्हाला जर आवडलं, योग्य आहे असं वाटलं तर तुम्ही काय करा, दुसऱ्याला सांगा. आणि कुणाला काय विचारायचंय? ओके, थांबूया आपण. येस सर. ओके, चला, हा बोला. सर याबद्दल काही बोला नोट्स ना. पण असणार आहेत का सर? नोट्स असणार आहेत का यासाठी काही? नोट्सची गरज आहे का? नोट्सची गरज नाहीये. अच्छा, तुम्ही लेक्चर परत ऐका, मुलं लिहून काढतायत ना, वही घातली एखादी, त्याच्यामध्ये मुलांना सोडू दे ना. ओके, नोट्सची मला नाही गरज वाटत इथे, लक्षात येतं ना. ओके, याच आपल्या नोट्स आहेत, जे शिकवतो तेव्हा मुलं काढणार त्याच नोट्स असतात. ओके, एक्सक्यूज मी सर. चला थांबू मी. हा बोला. एक्सक्यूज मी सर. बोला ना. सर सानिका नाईकची पेरेंट्स बोलतेय सर. आपला स्पीड थोडासा म्हणजे जरा स्लो झाला तर बरं होईल, कारण कसं आता ही 7th स्टँडर्ड मध्ये आहे, तर ती म्हणतेय की थोडस मला फास्ट वाटते हे म्हणून. ओके ओके ओके, चालेल चालेल. नेक्स्ट स्लो जातो. ओके, फक्त काय करा माहिती, तिला विचारायला सांगा. जर एखादं काही समजलं नाही ना, बिनधास्त विचारायचं.
ओके ठीक आहे ठीक आहे sir. तिला थांबवायला सांगायचं मला थांबवा मलाही नाही समजलं ओके हा ठीक आहे sir. ठीक आहे ओके चालेल चला